रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती होत ज्ञानाचा पाजळती होत ज्ञानाचा पाजळती ओत ज्ञानाचा माजळती ओत ज्ञानाचा माजळती उदो उदो भक्त नाचते उदो उदो भक्त नाचते उदो भक्त नाचते उदो भक्त नाचते गोंधळाये हो जगदंबे गोंधळाये हो जगदंबे गोंधळाये हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळे व्यास वशिष्ठ शुक गोंधळे नाचता ते सोहम मेळे नाचता ते सोहम मेळे नाचता ते सोहम मेळे नाचता ते सोहम मेळे द्वैत भाव सारुनी बळी द्वैत सार भातुनी बळी द्वैत सार सांडुनी भाव द्वैत भाव सांडुनी बळे नाचती आंबे तुझे गोंधळे नाचती आंबे तुझे गोंधळे नाचती आंबे तुझे गोंधळे नाचती आंबे तुझे गोंधळे गोंधळाये हो जगदंबे गोंधळाये हो जगदंबे गोंधळाये हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मुकुट मणी पुंडलिका मुकुट मणी पुंडलिका मुकुटमणि पुंडलिक मुकुटमणि पुंडलिक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक गोंधळ घालिती सकौतुक गोंधळ घालिती सकवतुक गोंधळ घालिती सकवतुक एका जनाधनी नाचे देखो जनार्दनी नाचे देख एका जनाधनी नाचे देखो जनार्दनी नाचे देख गोंधळाये हो जगदंबे गोंधळाये हो जगदंबे गोंधळाये हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू
अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका
माती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुख गोंधळी नाचता ती सोहमेळी द्वैत भाव सारुणी बळी नाचती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता माझी वाणी तुझे
वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगणनीत पाणी मंडणं मंडणानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अजगणा धरणी देवांची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आधरणी देवांचे श्री नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांचे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्य 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 नमो नमः नमस्तस्य 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 नमो नमः। प्रस्तुत प्राप्त सेवेचं कारण आपल्या सर्वांना श्रुत आहे। प्रतिवर्षी संपन्न होणारा आपला हा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यातली आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या परम भाग्यानं वाटायला आलेली आहे। निरूपणाकरता घेतलेला जो अभंग किंवा गोंधळ प्रकरणातील शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला देवीला कळवून घ्यायचं। काय करून घ्यायचं? आता जी भागोबाई आपण पूजली आहे 9 दिवस, तिचं यथार्थ ज्ञान करून घ्यायचं आणि तेही संतान करवी करून घ्यायचं, आपल्या बुद्धीनं नाही। आणि त्या देवीची ओळख एकनाथ महाराज आपल्याला देतात। मग तिची साधना कशी करावी, ती आहे कशी, तिचे साधक कोण कोण, त्यांनी काय केलं आणि त्यांना ती कशी प्राप्त झाली, या गोंधळाच्या माध्यमातून नाथ बाबांना आपल्याला प्रतिपादित करतात बरोबर। आणि एक सांगू, जीवनात ईश्वर प्राप्तीची जी साधनं आहे
ती आपल्या मनानं करायची, ती संतांनी प्रतिपादित केलेल्या मार्गानेच करावी लागते. कारण भक्ती हे सुद्धा शास्त्रच आहे. भक्ती काय आहे? शास्त्रच आहे. कसंही कुठंही करून चालणार नाही. प्रतिपादित केलेल्या जे भक्तीचे आचार्य आहेत, भक्तीचे महर्षी आहेत, भक्तीचे कळस आहेत, जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने केलं तर फलप्राप्ती आहे, अन्यथा नाही. मग शीन वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ केवळ. आता देवीची ओळख म्हणावी तर सगळ्यांना ओळख नाही का? इथं आहे ना देवीची ओळख सगळ्यांना आहे. भागुबाई आहे. नाव काय? भागुबाई. भागुबाईच्या नावानं म्हणा मोठ्या. का असं लाजा लागलं? लाजायचं नाही. भक्तिशास्त्रात लाजायचं नाही. लाजे त्याशी वाटा नाही असं जग भगवंतानी काला प्रकरणात सांगून ठेवलं. देव लाजले काला घ्यायला, काल्याचा प्रसाद घ्यायला. का? कारण काला करणारी सामान्य होती. गवळीयांची ताकद रे काय पोरे चांगली. मग त्या पोरात वरच्या ब्रह्मादिकाने येऊन काला मागणं म्हणजे अवघड आहे ना. त्यामुळे त्यांना लाज वाटली. लाजले. मग लाजले तर भगवंतांनी सांगितले यांना काला द्यायचा नाही. तिला हात पुसाने रिकाम, यांना कालाचा प्रसाद द्यायचा नाही. भगवंताच्या नावात सामान्यत्वानं देवीची ओळख सगळ्यांना आहे. देवीची ओळख सामान्यत्वानं सगळ्यांना आहे, पण विशेषत्वानं आपल्याला झालेली नाही. विशेषत्वानं तिची ओळख करताना अनादी म्हणतात तिला. कशी आहे ती देवी? अनादी. अनादी म्हणजे काय? जेव्हा काहीच नव्हतं, अन्य वस्तू ज्यावेळी नव्हत्या, अनआदी म्हणजे अन्य वस्तू नव्हत्या, त्या अगोदर जी होती ती अनादी. अन्य जगात काहीही नव्हतं त्यावेळी जी होती ती अनादी. म्हणजे अन्य काहीही नसताना जे असतंय त्याला काय म्हणायचं? अनादी. अनादी. मग ती कशी आहे त्याचं प्रमाण देऊन सांगतो. अरे जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र तारा सूर्यमही, चंद्र तारा सूर्यमही, चंद्र तारा सूर्यमही, चंद्र तारा सूर्यमही, अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्याचे होते अवघे शून्याचे होते पाहे, अवघे शून्याचे होते पाहे, ज्ञानोबा तेरे तेरे तेरे, ज्ञानोबा तेरे तेरे, ज्ञानोबा तेरे तेरे तेरे, ज्ञानोबा तेरे तेरे, तेथे कढाळगत निर्माण झाली, तेथे कढाळगत निर्माण झाली, तेथे कढाळगत निर्माण झाली, तेथे कढाळगत निर्माण झाली. जेव्हा कुठेच नव्हते काही, चंद्र तारा सूर्यमय, अवघे शून्याची होते पाही, ज्ञानोबा तेरे तेरे तेरे, ज्ञानोबा तेरे तेरे तेरे, प्रमाण देतात संत बरोबर. जेव्हा कोठेच नव्हते काय, कायच नव्हतं. मग काय होतं? अवघे शून्यची होते पायी. अवघ काय होतं? शून्य. मग तिथं ही निर्माण झाली. त्या शून्यातून कोण निर्माण झाली?
शून्य माने ब्रह्म, शून्य म्हणजे ब्रह्म. बरं, म्हणून ते विश्वाचा अजून सुद्धा वाद चालू आहे. म्हणून आपण शून्यातून विश्वाची निर्मिती म्हणजे ब्रह्मातून विश्वाची निर्मिती. मग तिला काहींनी माया म्हटलं, काहीने देवी म्हटलं, मग नाव आलं की रूप आलं, रूप आलं की नाव भिन्न भिन्न आले. मग ज्ञानोबाला तिच्याकरता म्हणतात अवताराच्या राशी. भिन्न भिन्न नावानं ती प्रगट झाली, पण मूळ अनादी स्वरूप कसं आहे? अनादी निर्गुण प्रगटली भवानी. कशा करता? मोह महिषासुर मर्दना लागोनी. तो महिषासुर त्यानं मारला, खरं आम्हाला आतला मारायचा आहे. आम्हाला कुठला मारायचा आहे? आतला महिषासुर. आणि आतला महिषासुर मारल्याशिवाय आम्हाला देवी कळत कोणता? काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा पूजा रखुमाई चौरा पूजा. मग आम्ही गोंधळी. गोंधळी म्हणजे भक्त. हा, गोंधळी म्हणजे कोण? भक्त. भक्त भक्ती ही उपाधी आहे. हा, इथं गोंधळ्याच्या रूपात्मकात न लिहिलेलं आहे. बरं, लक्षात घ्यायचं. कारण नाथ बाबा हे ग्रामीण जीवनातल्या अगदी तत्ववेत्ते आहेत. ग्रामीण जीवनातून कसं तत्वज्ञान लोकांच्या पर्यंत पोचवावं हे कार्य जर कोणी केलं असेल आमच्या नाथ बाबांनी, त्यांनी गोंधळी लिहिला, येडका लिहिला, बऱ्याच प्रकारची भारुडं लिहिलेली आहेत. आणि त्यातलंच हा भारुडातला एक प्रकार आहे. कसे देवी? काही नव्हतं तेव्हा, आता सांगतो बरं. मग तेही एक ढालगज निर्माण झाली आणि मग पुन्हा नाम रूप पावली. रूपा आल्या गुणवंत, रूपा आला तो, आली नावा, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. मग भिन्न भिन्न नाव प्राप्त करत गेले. बरोबर आहे. इथं भागूबाई, आमच्या इथं उत्तरात जोमकाई, आमच्या उत्तरात कोण आहे ती? जोमकाई. इथं भावेश्वरी आहे, बामण्यात भावेश्वरी आहे, काही ठिकाणी मरगाई आहे. आणि सांगू का, आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आई आहे. कोण आहे? आणि एक विशेष आहे का आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं? एक पश्चिम महाराष्ट्राचं दैवत ज्योतिबानी आई जे आहेत ना, हे उत्तर काशीपेक्षाही श्रेष्ठ आहेत. काय म्हटलं मी? उत्तर काशी आहे ना आपली, उत्तर काशी, उत्तरेतली काशी, ओरिजिनल काशी, त्या काशीपेक्षा ही दक्षिण काशी श्रेष्ठ आहे. मी सांगत नाही बरं. अगस्ती मुनी लोपामुद्रा आपली पत्नी आणि सर्व ऋषींना सांगतो, तुम्ही त्या काशीला जाण्यापेक्षा या दक्षिण काशीला जावा. करवीर, हा, त्याच्यात करवीर महात्म्य नावाचा ग्रंथ आहे, वाचा बरं. मग त्याच्या आपल्याला काय होतंय, कोल्हापूर आहे म्हणजे आपल्याला कळत नाही. आणि आम्ही भाग्याचे का, प्रत्यक्ष जगन्माता पश्चिम महाराष्ट्रात असल्यामुळं आम्हाला दुष्काळाचं तोंड सुद्धा माहीत नाही. म्हणून गावागावात अधिष्ठान देवीच आहे का देवाच आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात काय आहे? अधिष्ठान कोण आहे? अधिष्ठान देवता देवीच आहे. नंतर आम्ही पांडुरंगाला आणला वारकऱ्यांनी, पण अधिष्ठान कोणाचं आहे? देवीच आहे. म्हणून आमचा प्रदेश कसा आहे? कसा आहे? जावा तिकडं. आता वल्ला तरी नाही तर वाळला तरी 5वीला पुजलाय. म्हणून तिचा उत्सव करायचा वर आपण. पण ती कशी आहे? अनादी आहे. शास्त्राच्या दृष्टीनं देव आणि देवी भिन्न, संतांच्या मतानं शास्त्राच्या दृष्टीनं देव आणि देवी भिन्न नाही. गीतेचा पुरावा देतो, मया अध्यक्षेण प्रकृती सुयते चराचरम. माझ्यातूनच ती उत्पन्न झाली, मग ती माझा अंशच आहे. अंश आणि अंशित काही फरक असू शकत नाही. रूप भिन्न धारण केलं असेल, देव आणि देवी वेगळी नाही. विचारा देवी का झाला? एकट्याला सगळं करता येत. मी एकटाच कीर्तनकार, मला फोन आलता बरं इथून, तुमचं गँग आहे काय म्हणून. एक तर वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळं
माझं काही गँग नाही, हेच माझं गँग. त्यांचं काही चुकीचं नाही. आता गँग करणारे बुवा पण आहेत. धंदावाले संप्रदायाचा सुद्धा काय झाला, धंदा झाला. आणि त्या पद्धतीनेच लोक पण विचारतात तुमची सुपारी किती आहे, किती आहे, काय विचारतात. सुपारी काय, आम्ही गुंड. असं दे बरं, सेवा करायची आपल्याला. बरं आयाची वृत्तीनं द्या, नाही द्या, काय फरक पडत नाही. हे काय पेट्रोल घालून येतात, काय संसाराकरता मागत नाही. पेट्रोलचं द्या, निघालो आम्ही. आणि ते नाही दिलं तर काय अडचण नाही, एका पेशंट कडं पेट्रोलचं काढता येतं. जरा भीती घातली की 2 म्हणतात 3 इंजेक्शन करा म्हणता येते. अडचण येत नाही, ते करायचं नाही. मुद्दा काय, देवी काय समजून घ्यायची, देव आणि देवी भिन्न नाही. मग देवी का झाला, एकले न कंठवेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. भगवंतानं एकट्याला गमन म्हणून काय काय निर्माण केलं, सृष्टीची निर्मिती केली, पंचमहाभूतांची निर्मिती केली, 84 लक्ष योनी जीवांची निर्मिती केली. निर्मिती केल्याने आमच्या स्वाधीन केली. निर्मिती केल्याने म्हणून विठेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूर. अखंड पृथ्वी निर्माण करायची आणि तुमच्या स्वाधीन करायची. इथे 51 देईनात का, बरोबर आहे का चुकीचं आहे. देवीला 51 द्यायला, सगळं देवीच आहे, आमचं काय आहे इथं. इथं स्वतःच काय का, स्वतःची अशी निज वस्तू एकही नाही. म्हणून व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, गोंधळी म्हणजे भक्त आहेत तिचे, आणि कोण सामान्य भक्त नाहीत ते. व्यास वशिष्ठ शुक हे त्याचे भक्त आहेत. आमची भक्ती काय, एक नारळ देतो, मस्त हार देऊ दे. आता ती नवरात्र बसली. आता हे बघा, रूप बदललं की गुण चेंज होतात, आणि गुण चेंज झालं की साधना बदलल्याशिवाय राहत नाही. आहे तोच, पण इथं त्याची साधना वेगळी आहे आणि पंढरपुरात त्याची साधना वेगळी आहे. पंढरपुराचा विधी काय, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आता तसं हित करायचं नाही चालणार. हित कोण आहे, आई. आता मी थोडस नवरात्र सांगतो. आता झाल्यावर मला बोलवलं असतं, हे अगोदर बोलवलं असतं तर नवरात्र कसं करायचं सांगितलं असतं. तरी पण पुढच्या वर्षी करता सांगतो. आता आम्ही जे नवरात्रीचा उपवास केलाय, त्या गावातल्या देवऋषीने सांगितल्याप्रमाणे, काय संतांनी सांगितल्याप्रमाणे. बोला बोला, मी कोणाची निंदा करत नाही, पण वास्तव सांगायला घाबरत नाही. वास्तव सांगायला मी घाबरत नाही आणि कुठेही घाबरत नाही. त्याचा काय संबंध येत नाही. धर्माकरता जीव गेला तरी चालेल, काय अडचण नाही. तुका म्हणे सत्य सांगो, येथील रागे येवोत ते सुखिया. तुमचं कल्याण हाच आमचा आहे. साधना करताना योग्य व्हावी का अयोग्य, व्यवहारातलं सामान्य पद प्राप्त करण्याकरता किंवा सामान्य वस्तू प्राप्त करण्याकरता ती व्यवहारात सुद्धा नियमानच करायला लागते. काय कसं बी करून चालत. उदाहरण देऊन सांगतो. आता पाऊस पडालाय, आता पेरूया का जून मध्ये पेरायला पाहिजे, मे एंड किंवा जूनचा पहिल्या आठवड्यात पेरलं तर पीक येतंय. मग आता पाऊस नाही का, आहे. जमीन नाही का, आहे. जाऊया का उद्या पेरायला, का उगवणार नाही म्हणता का, उगवल खरं धान्य मिळायचं नाही, फलप्राप्ती होणार नाही. उगवेल, पाऊस आहे म्हणजे उगवेल, पण भात मिळायचं नाही का, चुकीच्या टायमाला पेरलंय. तसं चुकीच्या टायमाला आणि चुकीचं कर्म तुम्ही केला तर परमार्थात सुद्धा फलप्राप्ती, परमार्थात सुद्धा. उठा जागे
परमार्थात सुद्धा प्राप्ती जर देवाची आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर संतांच्या मार्गाने जावं लागेल. लक्षात घ्या, देव कुणाच्याही अंगात येत नाही. तिसरीला असल्यापासून हाणतोय. कितवीला असल्यापासून? आता माझं 66 रनिंग आहे. तिसरी म्हणजे साधारण मी 10 वर्षाचा असेल धरून चला 11. 66 मधली 11 गेली, राहिले किती? 56 वर्ष काशी करायला तरी स्वप्नात बी येईन आणि अंगात येईल. कुणाच्या येते बरं? आमच्या संतांच्या. या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे फेफरे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी गेले आले नाही परतोणी. एकदा दैवत जर ते झडपलं तर जन्म मृत्यूचं खंडन केल्याशिवाय राहत नाही. ते झडपलं ना पंढरीचं दैवत तर ते सोडत नाही. या देवाचे भरता वारे कसलं फेफर येते अंगी असू ऐसा कोठे आठवची नाही. आता ऐका, साधना देवीची करताना भिन्न सांगितल्या. देवीला गोंधळ आहे. देवीचे नवरात्र आहेत. 3 रात्री आपल्याकरता महत्वाचे आहे. थोडंसं नवरात्र सांगतो आणि अभंगाचं चिंतन करतो. मग काय होतंय, विषयानुरूप बोला गेलं की अभंगावर अन्याय होतो आणि अभंग सांगावलं तर जी प्रासंगिक कीर्तन आहेत त्याच्यावर अन्याय होतो. त्यामुळे दोन्ही धरून बोलतो. या देवीची साधना कशी करायची? आपल्या जीवनात किती रात्री महत्वाच्या आहेत? 3. 1 शिवरात्र. कुठली? शिवरात्र. एकच दिवसाचं व्रत आहे आणि ही तीर्थ आणि व्रत ह्याच्या प्राप्ती करताच आहेत. देवाच्या प्राप्ती करता काय काय? तीर्थ आहे, व्रत आहे, भक्ती आहे, योग आहे, म्हणजे कर्म ज्ञान उपासना हे आणि मार्ग आहेतच. पण तीर्थ आणि व्रत सुद्धा हे देवाच्या प्राप्ती करता आहे. पण तीर्थ आणि व्रत आता तुम्ही केलं 9 दिवस ते काय? व्रत. ते काय केलंय? व्रत. 9 दिवसाचं काय आहे? व्रत. आज सोडून रिकामं झालो आपण मस्तपैकी भात खाऊन. आता हे व्रत आणि तीर्थ करताना ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये एक मेख मारली. मेख. तीर्थात आणि व्रतात भाव असला पाहिजे. काय पाहिजे? तीर्थी वृत्ती भाव धरी रे मग शांती दया पाहुणा हरी करे. देवाची प्राप्तीच पाहिजे असेल तर जे तीर्थ किंवा जे व्रत करतो त्याच्यात काय पाहिजे? प्रेमभाव पाहिजे. आणि ते प्रेमभाव नसेल ते व्रत सफल होत नाही. नाहीतर आमच्यात बी काही काही माळा घातल्यात. आमचंच बोलूया. बाबाची चालवालोय का? नाहीतर मी कधी ह्याच्यात अडकलो असतो. काय म्हणते ते? कुणाची चालवालोय? बाबाची. नवरात्र बी तसंच आहे. घरची बसाल ती म्हणून बसलोय का? याला देखोवेकीचा परमार्थ म्हणतात. सांगोवांगी आणि देखोवेकी. अंतरात भाव नाही आणि भाव नसेल तर तुम्ही करू नका. सीन होईल, फलप्राप्ती होणार नाही. खरं सांगतो बरं तुम्हाला. आज सुद्धा विधियुक्त शास्त्रपणित साधना केली तर देवाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून शिवरात 1 रात्र दिली. कुणाला? भगवान शिवानं 1 रात्र. 1 रात्रचं व्रत जरी केलं म्हणून वारकऱ्यांना दंडक आहे. शिवरात्रीचा उपवास करावा. वारकऱ्यांना करायला लागतो ना. का करावा लागतो? आदिनाथ गुरु. आमच्या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण असतील तर भगवान शिव आहे. त्यामुळं आडवा आमचं म्हणायचं नाही आहे ना, बुक्का पडल. हे आमचं नव म्हणतात हो हे वारकरी. आमचं उभं आहे. म्हणून सर्वांगाला भस्म आहे वारकऱ्यांना आणि कपाळाला ऊर्ध्वपुंड्र आहे. सर्वांगाला काय लावतंय? सर्वांगाला काय आहे? भस्म. आणि भस्मही का लावायचं? विरक्ती उत्पन्न होण्याकरता. या शरीराचं काय होणार आहे? भस्म.
ह्याच्याकरता ते लावायचं, कपाळ पांढरं करायला लावायचं नाही. ह्याच्यातून शिकायचं काय, या माझ्या शरीराची काय होणार आहे, राख. मग राख होण्याच्या अगोदर याची प्राप्ती करून घेण्याकरता काय करायचं आहे, त्याचं सतत स्मरण राहावं. हे इदम न मम हा जो बोध आहे तो कळण्याकरता काय लावायचं आहे, भस्म. लक्षात घ्या बरं. चला, एक शिवरात्र जगत, आता इथं काय एकच रात्र दिली आहे शिवाना आणि आईसाहेबांना, म्हणजे त्यांच्या पत्नीना किती रात्री दिलेत, 9 रात्री दिलेत. किती रात्री दिलेत, 9. आणि शिवाना, मी आमच्यावर अन्याय आहे का नाही, यांना 9 आणि आम्हाला 1. आता त्याची कारण मीमांसा देतो शास्त्राच्या दृष्टीनं. शिव भोळे आहेत. एका रात्रीची जरी साधना योग्य पद्धतीने केली, शिवरात्रीचं उपवास केली, तर शिव प्रसन्न झाल्याशिवाय, आणि ज्यांना अध्यात्मात प्रवेश करायचा आहे त्यांनी शिवांची पहिली आराधना करा. त्यांची कृपा झाली की तुम्हाला ज्ञान झाल्याशिवाय, कारण शिव कोण आहे, हरी 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 मंत्र हा म्हणती जे वाचा. पंढरीचा पहिला वारकरी भगवान शिव आहे. जगातली सगळी तीर्थ तपासत आलेत. प्रत्येक तीर्थात दगड टाकत जात होते सर. प्रत्येक तिकडात काय टाकायचे, दगड टाकायचे. तो दगड बुडायचा. पंढरीत आल्यावर दगड तरला. मग सांगितलं माझा आराध्य हेच, म्हणून आज नित्य वारीला येणारा शिव आहे आमची आषाढी आणि पण शिवांची नित्य. आणि प्रमाण आहे नामदेवरायांचं. त्रिशूळ डमरू घेऊन आला रंभादिकणाच ती उभ्या जोडोनी हात. रंभादिकणाच ती उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. 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 वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, रोज काकड्याला कोण येतं, पंढरपूरला. इथलं सांगत नाही. आणि ही रनिंग कॉमेंट्री लिहिली आहे कोणी, नामदेव आहे. कोणी लिहिली आहे ते, आखो देखी. संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. संत कधीही असत्य सांगत. बुवा आम्ही खोटं बोलू पैसा करता, पाकिटा करता. जास्त पाकिट मिळत नसेल तर तारीख गेली म्हणून सांगतो आम्ही. आणि जिथं कमी पाकिट मिळत असेल त्याला तारीख देत नाही. मी नाही. आता तर ठरवून करायला लागले. जाऊ दे बरं, करू नका दादानं, करू नका ठरवून. मला 11,000 दे, मला 50,000 दे, 51,000 दे, असं करू नका. सेवा भावनेनं भगवंताची सेवा करा. या पुढं कशा करता सांगितलं, शिवांची एक रात्र. का, शिव भोळे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती, भोळ्यांचा चक्रवर्ती शिव आहे. त्यामुळे एका रात्रीच्या साधनेत सुद्धा तो प्रसन्न. पण आई कडक आहेत, एका रात्रीत प्रसन्न होणार नाहीत. म्हणून किती दिले तर 9. आणि सांगू का, आमचं एका झटक्यात आवरते, ह्यांचं आवरायला. हे खरं सांगा अक्कानु, लग्नाच्या मुहूर्तावर कच्ची गेली तेवढी सांगा. इकडं भटजी आरडून आरडून त्याचा घसा बसतोय. नवरीला लवकर घेऊन या, मुहूर्ताची वेळ
तरी हिची मेकअप चालूच असते. मेकअप साधावी का मुहूर्त, म्हणून त्याला काय दिले, आवरत नाही, नवरात्र. आता ते कसे करायचे शास्त्रपणित सांगतो. अगोदर असतं तर पहिल्या दिवशी सांगितलं असतं. त्याचा देवी भागवत नावाचा ग्रंथ आहे. आता काही लोक मग असं सांगा लागलं, कुठं लिहिलंय ते, तंबाखू चोळीत म्हणते, कुठं लिहिलंय ते, लिहिलंय ते वाचलंच का तू. आता याला काही अंधश्रद्धा म्हणतात. आणि आपली पुराण, वेद आणि शास्त्र ही अधिकारी पुरुषांनी लिहिलेले आहेत, कुणी ऐऱ्या गैऱ्यांनी लिहिलेली नाही. त्यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. लक्षात ठेवा, हिंदू असाल, सावध व्हा. मी आता इथे धर्माबद्दल जास्त बोलत नाही, कारण मला वेळ नाही. लक्षात घ्या, आमच्या ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलं ते असत्य लिहिलेलं नाही. देवी भागवतामध्ये जनमेजय राजांनी व्यासानं प्रश्न केलाय की 2 एक रात्र शिवाची, नवरात्र आईच्या, आणि दुसरं एक नवरात्र आहे जे उत्तर प्रदेशात केलं जातं. ते चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी, आणि हे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध दशमी. म्हणजे उद्या विजयोत्सव रामाचा झाला की आपला दसरा संपला. पण उपवास किती दिवसाचा आहे, 9 दिवसाचा. आता तो कसा करावा एवढं सांगतो आणि पुढे जातो. अभंगाकडे यायचं आहे मला. मग अभंगा अन्याय होतोय, मग काहीतरी कॉमेंट्स येतात. जनमेजय राजांनी व्यासाला विचारलं की नवरात्रीचं व्रत कसं करावं, कारण राजे लोकांना शक्ती प्राप्ती करण्याकरता शक्तीची उपासना करावी लागते. त्यावेळी व्यासाने सांगितलं 6 विकल्प सांगितलेत. मी श्लोक सांगत बसत नाही. किती विकल्प सांगितलेत, 6 पद्धतीनं करावं. पहिलं सांगितलं ते स्नान. पहिलं काय सांगितलं, 9 दिवस आंघोळ करायची. मग करीत कोण नाही, सगळीच करतात, पण कुठं करायची ते सांगतो ऐका. नदीला करायला पाहिजे. कुठं करायला पाहिजे, नदी. कुणी कुणी केले हात वर करा. कुणीच नाही, कारण तिनं सांगायचं नाही. ज्या गावात नदी नसेल त्यांनी विहिरीत करावी. विहीर नसेल तर कूप. पूर्वी वाड्यात कूप असायच्या, म्हणजे छोट्या विहिरी. मोठ्या लोकांच्या वाड्यात विहिरी असायची, त्याला कूप म्हणायचे. आता तिची जागा कूपनलिकेने घेतली. कूपनलिका म्हणजे बोर. कुपाची जागा कशाने घेतली, कूप नलिका. आता त्या बोरचं मराठीत नाव काय, कूपनलिका. कुपाच्या ऐवजी कूप. मग त्या कूपनलिकेच्या पाण्यात करा. ते बी नसेल तर गावाला ओढा करा. ओढा असेल तर ओढ्यात करावी. आणि 6च्या आत सकाळी. आणि हे सगळंच नसेल तर घरात करा. हे सगळंच नसेल म्हणजे घरात पाणी कुठनं येणार, म्हणजे घरात गुणिले चिन्ह आहे. घरात करायचीच नाही 9 दिवस आंघोळ. आंघोळ झाली, आता उपवास सांगतो. बघा जमतंय का पुढच्या वर्षी, कारण देवीची साधना सामान्य नाही, कडक आहे. म्हणून पहिलंच मी सांगितलं. अनादी निर्गुण छत्रपतींनी केली आहे. बरं, कुणी कुणी केली तेही सांगतो, पुराणातले पुरावे देतो. आता इथं काय आहे, दुसरा विकल्प आहे उपवास. 9 दिवस एक घास बी खायचा नाही. धरतील आता. मग जन्मेजयाने विचारलं. जन्मेजय म्हणला, दादा हे काय आम्हाला जमणार नाही, सोपं सांगा. म्हणून परत 4 विकल्प दिलेत. सर किती विकल्प दिलेत, 4. पहिला, ज्यांना 9 दिवस उपवासी राहत आहेत त्यांनी 9 दिवस उपवासी राहा, विशेष फलाची प्राप्ती होईल. किंबहुना देवीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते कसं पाहिजे, भावयुक्त. तीर्थी वृत्ती भाव.
दुसरं जमत नाही त्याने दिवसभर उपवाशी राहायचं, रात्री पोटभर जेवायचं, दिवसभर उपवास करायचा, पाणी सुद्धा प्यायचं नाही आणि संध्याकाळी उपवास करायचा. हे मी देवीच्या पुराणातलंच सांगालोय. हबप डॉक्टर पन्हाळ्याचे विचार नाही. त्याला अंधश्रद्धा म्हणून फुकट काहीतरी सांगशील. दसऱ्यात सर मी ते पुस्तक आणलं आणि वाचलं, कारण प्रासंगिक कीर्तन करायचे, आपल्याला काहीतरी नॉलेज असलं पाहिजे ना. देवी भागवत नावाचा ग्रंथ आहे आणि एक भागवत आहे ते भगवंताचं भागवत आहे आणि देवी भागवत हे देवीच्या उपासने करता लिहिलेलं. दिवसभर उपवाशी राहायचं आणि रात्री जेवायचं. हे जमत नसेल तर तिसरा ऑप्शन, आता या दिवसात कामं असतात, ह्या दिवसात त्यामुळं दिवसाचं ढकलल्यासारखं होतंय असं वाटत असेल तर दिवसाचा जेवायचं आणि रात्री काय करायचंय. आणि हे बी ज्यांना जमत नसेल त्यानं तिसरा पर्याय दिला. ऐका पर्याय, तिसरा पर्याय काय. या व्रतामध्ये अष्टमी महत्वाची, तिला दुर्गाष्टमी म्हणतात. अष्टम्या बऱ्याच आहेत. गोपाष्टमी, गोपिका अष्टमी, भगवान श्रीकृष्णाची गोकुळ अष्टमी, काळभैरव अष्टमी आणि आजची कटली, कालची परवाची कुठली झाली, दुर्गा अष्टमी. ज्यांना 9 दिवस उपवास जमत नसेल त्यांनी 1 दिवसाचा कडक करायला जमेल का नाही. दुर्गाष्टमीला पाणी सुद्धा प्यायचं नाही. 1 दिवसाचा कडक उपवास करा. 9 दिवसाचं फल प्राप्त झाल्याशिवाय लक्षात घ्या. अजून सुद्धा एक विकल्प दिलाय म्हाताऱ्यांकरता. असं तुम्ही समजू नका तुम्हाला दुर्गाष्टमीचा उपवास नाही, करावा लागतो. वारकऱ्यानो, हे आमचं काम नव बायकांचं, तुमचं बी नाही, तुमचं बी आहे ते. आम्ही करतो, आम्ही 1 दिवसाचं करतो, कारण रोज एका गावाला कीर्तनला जायला लागते आणि जर कडक धरून गेला तर मग बुवाला धरून न्यायला लागल, म्हणून मी 1 दिवस करतो. बरं, दुर्गाष्टमीला 1 दिवस करतो. 1 दिवसाचं बी ज्यांना कडक जमत नसेल त्यांनी काय करावं, केवळ फलाहार करायचा. आणि फळ म्हणजे फक्त केवळ एक. फलाहार म्हणजे किलोवर सफरचंद, अर्धा किलो खारका, खोबऱ्याचं काय किसून करते ते, योच 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 नाही. बरं, एक फल सांगितले. बरं, एक फल जेव्हा मी सांगायला नाही, तुम्ही देवी भागवत काढून वाचा. 1 दिवसाचा कडक उपवास करा. हे झालं पूजेचा विकल्प. दुसरा विकल्प असा दिलाय, पूजन. देवीची पूजा कशी करायची. आपल्या घरात तर मंदिरातली देवी नाही, मंदिरात रोज एक पद्धतीनं तिची पूजा केली जाते. मग आपल्या घरात देवीची पूजा करायची असेल तर रोज एक कुमारी लडकी पूजायची. देवी समजून काय पूजायचं, कुमारिका. कुमारिका कुणाला म्हणते कळतं ना. कुमारिका वेगळी, युवती वेगळी, स्त्री वेगळी आणि सौ वेगळी. जिला ऋतुस्नान झालं नाही ना त्या मुलीची पूजा रोज एका मुलीची करायची. 9 दिवस 9 मुली पूजायची. इथले कोण संयोजक असतील त्यांना 9 दिवस नाही जमलं तर अष्टमीच्या दिवशी सगळ्यांनी मिळून इथं कुणाची पूजा करायची, 9 मुलींची करायची. आता ते किती वयाचे असावेत. पहिल्या दिवशी 2 वर्षाची, दुसऱ्या दिवशी 3, 4, 5, 6, 7, 8 या वयाच्या मुली पूजायच्या. वस्त्र अलंकारानं जशी आपण देवाची पूजा करतो, देवीची पूजा करतो, त्या पद्धतीनं तिला देवी मानूनच पूजा करायची. यथाशक्ती दान करू शकता, नाही केलं तर देवी रुसत नाही. पण ही पूजा सांगितलेली आहे. आता पूजा झाली, पुढच्या वर्षी जमलं तर जमेल ना 9 मुली इथं पूजायला. काय पुजताय, पूजा पुढच्या वर्षी नवरात करेन. आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी घरात पूजा. आणि कोणाला दुसऱ्याला कपडे जातील असं वाटत असेल तर घरातल्या नातीला पूजा.
आता तिला कपडे ड्रेस द्यायचा दुसऱ्याच्या पुरीला म्हणजे जरा अंतकरण जड होईत असेल, आपली नात असेल उभा करायची, तिलाच देवी म्हणायची आणि का पूजायचे त्या मुली? देवी मुली हा विकार येत असतात, त्या शुद्ध ब्रह्माचा पुतळा असतात, त्यांना कोणताही विकार नसतो, त्यामुळे ती विकाररहित मुलगी आहे, ती देवी स्वरूप आहे. म्हणून ती देवी म्हणून पूजा करा. देवीचं आशीर्वचन प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बरं, आणि असं कुणी केलं? आता तिसरा पर्याय, 3 पर्याय, चौथा विकल्प असा आहे, देवीला नृत्य आणि गायन आवडतात. देवीला काय आवडतं? नृत्य म्हणजे डॉल्बी लावून नाचणं नव्हतं. शास्त्रीय नृत्य असावं. आणि गायन म्हणजे आता काय सांगू, आमच्या धर्माचं वाटोळं करून टाकालेत लोक. देवी समोर हिडीस पिडीस गाणी लावून नाचणं ही विकृती आहे दादा. तुम्ही मला शिव्या दिल्या चालतात, हिथं धरून बडवला तरी चालतात, पण या असला प्रकार देवी समोर आणि गणपती समोर करू नका. मला ठार मारा असं म्हणतोय म्हणून, पण हे करू नका रे. ही आता कुठं चालली आपली संस्कृती? जग आमच्या संस्कृतीकडे वेगळ्या दृष्टीनं अँगलनं पाहायला लागलंय आणि आम्ही विकृतीकडे चाललो. मला तारीख द्या, सांगा, नाही सांगा, शिव्या द्या, पण जिथं जे करायला पाहिजे तेच करा. कुठलं गाणं असावं? गाणं गाथ्यातलं असावं, माथ्यातलं नको. गाणं कुठलं पाहिजे? गाथ्यातलं. आम्ही कुठलं म्हणतोय? माथ्यातलं. हे वारकऱ्यानो, दिंडीत ज्ञान मुस्काड फोडून परत असं म्हटलं. सहज म्हणा ना ज्ञानोबा. आता तुम्ही ज्या गाण्याची चाल लावून म्हणता ते ज्ञानोबा तुकाराम येतील काय गाण्यात नाचणारी बाई? बोला. मी कडक बोलतोय, फार फार वाईट बोलतोय मी. सांगा नाही तर नाही सांगा. आम्ही शुद्ध करतो, तुम्ही शुद्ध करा. आणि मग नाही फलप्राप्ती झाली तर आम्हाला येऊन विचारा. पुन्हा या व्यासपीठावर उभा राहणार नाही. त्याचा जर परिणाम तुम्हाला नाही जाणवला भक्तिशास्त्रातला, तर मग आम्ही इथं उभा राहून सांगत बसणार नाही. अनुभूती घेऊन बोलतोय. केवळ कीर्तनकार म्हणून मी बडबडत नाही. जर शुद्ध साधना असेल तर शुद्ध फलाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. शुद्धच नसेल तर कसं आहे? आता काय आमच्या दिंडीतनी काय चाललंय? सगळं माथ्यातलं चालू आहे काय गात्यातलं चालू आहे? आता आमच्यावरच बोलूया. आमचं अनुकरून येत वडील जे जे करती तयाणाम धर्म ठेवती येर आचरती सामान्य सकळ. आपण जसं करू तसं ती बाकीची करतात. तुम्हीच बिघडला तर जग बिघडलंय. वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधन करणारा जगातला सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. त्याच्याकडे सगळ्या जगाच्या नजर आहेत. आणि तुम्हीच जर बिघडाल तर अजिबात असं चालणार नाही. बरं काय सहज ज्ञानोबा तुकोबारांची पारंपरिक चाली चालत नाहीत का? गाण्याच्या चाली म्हटल्यावर गाण्यात नाचणारी दिसत का ज्ञानोबा तुकोबा हृदयातील? मी परवा चंदगडकडे, त्यात एक पीक आलंय हरिपाठाचं, महिलांचा हरिपाठ, भजनाच्या स्पर्धा. स्पर्धेकरता भजन असतं का रे? भजन उतारा करताय का स्पर्धे करताय? स्पर्धेत भजनाचा आनंद येतो का विकल्प? स्पर्धेतल्या भजनात विकल्प येतो सर. त्याचा नंबर आला नाही, माझा नंबर आला नाही, त्याला वशिल्यानं दिला. भांडणं लागल्याशिवाय भांडणा करता भजन करायचंय का? तुम्हाला गायनाच्या स्पर्धा ठेवायच्या आहे, भक्तिगीत ठेवा, भावगीत ठेवा. गात्यातल्या कुठल्याही गात्यातल्या अभंग गवळणी भजन स्पर्धेत ठेवायच्या नाही आहेत. अहो सर, मी पाहिलं तिथं चंदगडमध्ये त्या मुली हरिपाठ करायला लागल्यात आणि लोक पैसे लावा लागलेत. अरे तर काय तमाशा करता का? हिंदू धर्माला कोण वालीच राहिला नाही. कुणी या काही करा. आमचे जे धर्माचे आचार्य ते बी मुख गिळून गप्प बसलेत पाकिटाच्या भ्यानं. पुन्हा तारखा देतील नाही तर नाही देतील. काही गरज नाही तारखेची तुमच्या. पण जे कराल ते सत्य करा, नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील.
मी फार कडक बोलतो, तुम्ही सांगा नाही सांगा मला काही फरक पडत नाही. बरं स्पर्धेकरता भजन असावं का? उद्धारा करता लिहिलंय का स्पर्धे करता लिहिलंय? तू का म्हणे येते भजन प्रमाण. काय थोर पण जाळायचं? थोरपणा करता भजन आहे का उद्धारा करता? करू नका बरं. आणि एक सांगतो, कुठेही भजनाच्या स्पर्धा असतील वारकऱ्यांनी त्यात भाग घ्यायचा. गळ्यात माळ असेल पांडुरंगाची तर जीवात भाग घ्यायचा नाही. सेवा म्हणून जा, नाही तर पैसे उतार्याचं दिलं तरी पण जा, काही अडचण येत नाही. आणि आम्हाला उतार्याला देण्या इतका आम्ही इतके गरीब राहिलेलो नाही. सासूरवाडला जाताना कुणाकडे उतारा मागता रे? मागतो का तिथं उतार? मामा एवढ्या लांबून आलोय, मामी माझ्या उतार्याचे पैसे दे. त्यातनं प्रेमाची मामी आली असत तर घे म्हटलं तर घे, मागून घे ना, गुन्हा आहे. आयाचित वृत्तीनं करा. खरोखर ठेवू नका भजनाच्या स्पर्धा. तुम्हाला स्पर्धा ठेवायच्या भावगीत ठेवा, नाट्यगीत ठेवा, त्या कलाकारांचा त्याच्यात कसोटी लावा, पण भजन म्हणून स्पर्धा असू नये. बरं मी या मताचा आहे. त्यापुढे तुमची इच्छा काय कराल ते करा. ऐका, विकल्प नंबर 3, गायन कुठलं पाहिजे? रामकृष्ण गीते गातो, रामकृष्ण गीते गातो, रामकृष्ण गीते गातो, रामकृष्ण गीते गातो. टाळाची फळ्या वाजवित, टाळाची फळ्या वाजवित, टाळाची फळ्या वाजवित, टाळाची फळ्या वाजवित. छंद आपुल्या डोलत, छंद आपुल्या डोलत, चंदे आपुलिया डोलत, चंदे आपुलिया डोलत. निज घेऊन फिरत गा, निज घेऊन फिरत गा, निज घेऊन फिरत गा, निज घेऊन फिरत गा. जनिवणी अवघा देव, 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 जनिवणी अवघा देव. रामकृष्ण गीते गातो, रामकृष्ण गीते गातो, टाळाची फळ्या वाजवित, टाळाची फळ्या वाजवित. छंद आपुल्या नाचतो, चंदे आपुलिया नाचतो, किंवा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव. आता या देवीची गाणी आमच्या संतांनी म्हटली नाही. तू विठेवारी सखे बारी हो करी कृपा, तू विठेवरी सगळे वारी हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पारी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहारी हो करी कृपा, लावण्य मनोहारी हो करी कृपा. निजो भक्ता करुणा करी हो करी कृपा. भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली डोळा देखील वरुण विठाई वरुण विठाई सचिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सचिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तुझ्या कुळदीपा बोध करी सो
तिला कशी पूजायची. तुझा देवारा मांडीला हो करी कृपा, चौकासनी कळस ठेविला हो करी कृपा, वरी बैसविले आधी माया हो करी कृपा. गादी कुठली आहे तिला? ज्ञान गादी दिली बाई साया हो करी. काय काय संतांनी करायचं ठेवलंय. आमची गीत यांची दिंडीत बी आल्या. अंबाबाईचा सारविते वटाग तुझ्या वट्याला, तिनं मला दिल्या 100च्या नोटा. वट्टा सारविल्यावर नोटा देते तुला. अवघड झाले महाराज. मी का बोलतोय दादानं? कराल ते ही तसं सत्य करा. थोडी व्हावी भक्ती पण निरी व्हावी, थोडे परी निरे व्हावे. लक्षात घ्या, ही अंबाबाईची उपासना आहे. आणि एक सांगतो, अंबाबाईला प्रेमानं बोलवली तरी आज सुद्धा येते ना. आमच्या ज्ञानोबारायांनी कशी बोलवली तिला. रंगा येई ओ येई, 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 रंगा विठ्ठाई म्हणतात आणि किट्टाई म्हणतात. विठ्ठाई किट्टाई माझे कानाई कृष्णाई देवाई ओ. काही म्हणा प्रेमानं. लहान बाळाला काय पिंट्या म्हटलं तरी येतंय. त्याचं ओरिजिनल नाव पिंट्या आहे का? बोला. त्याचं पाळण्यातलं नाव ते आहे का? तसं ज्ञानोबा आहे किट्टाई म्हणतात तिला. तिचं नाव किट्टाई नाही. पण प्रेमानं किटाई म्हटलं तरी भावे गावे गीत. म्हणजे गीत हे देवीला आवडतं. प्रेमानं बोलवलं तरी येते. सांगू का एक शास्त्र तुम्हाला. मानानं तृप्ती आहे. कशानं तृप्ती आहे? मानेन तृप्ती न तुम भोजनेन. तुमचा नैवेद्य किती मोठा आहे, किती पंचपक्वानाचा आहे, त्याच्यापेक्षा तो किती प्रेमानं दिलाय. म्हणून देवीला भाजी भाकरच आवडते. काय आवडते? जेवण वाढत असताना आता इथं आपण जेवलो. मानानं जेवायला वाढलेलं वेगळं. या या जेवा. जेवायच्या अगोदर पोट भरतंय. बरोबर आहे. मान नसेल तर ह्याला कोणी सांगितलंय? जेवल काय पळल. त्यात एखाद्याला चांगलं काहीतरी झालं तरी आगाव खाण्याची शक्यता असते. फुगड गावलं म्हणून काय खायची पद्धत? खाईल काय खाल्याला वकल. आता इकडं नवरात्रात काही 5 नारळ तोरण देवीला घेऊन येतात. ते प्रेमानं द्यावं काय वाजवीत? बोला बोला. म्हणजे आपण एखाद्या राजाच्या घरला जावावं आणि भाजी भाकरी वाजवीत न्यावी. अरे त्याच्या घरात पंचपक्वान आहेत रोज आणि तू भाजी भाकरी वाजवत न्यालास. अरे ती अन्नपूर्णा आहे. जगाची आई तू, विश्वाची जननी, विश्वाची पालन पोषण करणारी माता आहे ती. कुणाची? विश्वाची. तिची का नवरात्र आणि का पूजा करायची आहे? विश्वाचं पालन पोषण करायची जबाबदारी कोणाची आहे? आई साहेबांची आहे. लक्षात घ्या. प्रत्येक जीवाचं पालन पोषण करणारी आहे ती. म्हणून तिचा उपकार मानायचे. आम्ही काय पोचतो? हम दो
मार दो. इन बिटवीन शेजाऱ्याचं आलं तर लगेच कावतंय, आई बोलवाली या बघ. ह्या अक्का असंच म्हणतात. आणि आलंच तर इकडे तोंड करतात, त्याची दुष्ट लागल म्हणून. हे घास घाल गय अक्का त्याच्या तोंडात. तो ईश्वर स्वरूप आहे. तुझ्या पोराच्या पोटाबरोबर त्याच्या पोराच्या पोटात तेवढ्याच प्रेमानं घास घातलास ना तर परमात्मा तृप्त होईल. म्हणून पूर्वी आम्ही जेवत्याला ताटातलं अन्नदान करण्याकरता 7 उघडी दारं होती आमची. 1 BHK 2 BHK बेंगलोर आल्यामुळं पुढची दारं काय झाली, धर्माचा दरवाजा बंद करून टाकला. कशाला कीर्तनी माय आणि ब्रह्म सांगित बसायचं सर, व्यवहार कळना लोकांना. कुत्री येतात का आता तुमच्या दारात? पूर्वी कुणाच्या तरी दारात कुत्रं जाईत नव्हतं म्हणून गावात म्हण असायची, त्याच्या घरात कुत्रं बी जाईत नाही. आता कुणाच्याच घरात कुत्रं जाईना. माणसं सोडा, खरंय खोट आहे. आणि तेवढ्यावर लोक थांबली नाही, आतनं दुर्बीण लावली आणि कोण आलाय ते बघून दार उघडायचं. खरंय बरं. अरे आमच्या आईवडिलांच्याकडे काहीच नव्हतं यातलं, पण धर्म होता. खायला मिळत नव्हतं पण आपल्यातलीच अर्धी चतकोर भाकरी कुत्र्याला टाकत होते. शेजारी जेव्हा आलं तर त्याला अर्धी चतकोर भाकरी देत होता. हाच धर्म आहे. तुम्हाला कोणी सांगितलं देवीला पंचपक्वान आणि याचकाला शिळी भाकरी देत नाही? कशाला देवी प्रसन्न होईल? आईची सगळी लेकरं आहेत. एका जरी लेकरावर अन्याय केला तर ती आईला खराब वाटल्याशिवाय सांगावर तुमच्या लेकराला कुणी डिवचलं बरं वाटतं का? बोला. नुसतं म्हणा तुझं काळ आणि नकटाय आई कास खाऊन जाते. माझं काळ आहे नकटाय, तुला काय करायचं? तुझं देख नाही घेऊन मिरव जा. माझ्याला काळ म्हटलंस तर नरड कोचीन म्हणते. मग आई तशीच करते. विश्वातली सगळी. आणि अशा पद्धतीनं देवीला जाणून घ्यायचं आहे, स्वार्थापोटी नाही. दार देऊन दे, नवरातन बसतो. तुझ्या बाबान कधी नवरातन असं होतंय? शेजाऱ्याची मस मरून दे, नवरातन बसतो. तुला काय मिळते रे तुझ्या? आणि ती आई काय गुंड आहे तिची मस माराय सुपाऱ्या घेऊन? किती अज्ञानपणाची भक्ती आहे दादा. आणि हेच संत सांगतात, व्यापकत्वानं विचार करा. हिंदू हा वसुदैव कुटुंबकम हे आपलं ब्रीद आहे. आणि असं कुणी केलं असेल म्हणाल? नवरात्री मी सांगितल्याप्रमाणे छत्रपतीने केलं नव्ह म्हणून जगन्माता प्रसन्न झाली आणि काय दिलं? म्हणून आमच्या टोप्या साबित आहेत रे वारकऱ्यानो. म्हणून आमचे सत्ते. म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. भवानी नाही का? आज सुद्धा आमच्या देशाचे पंतप्रधान हा 9 दिवसाचा उपवास केवळ पाणी पिऊन धरतात. म्हणून सगळे 56 देश नतमस्तक झाले त्यांच्या ताकदीपुढं. भारताची एवढी विदेश नीती नव्हती. मी कुठल्या पार्टीचा नाही, आमची एकच पार्टी आहे, भगवाधारी. आमचा मालक एकच. बर जेथे एक गाव आम्ही साधना करत असताना नीट केली तर आज सुद्धा देवीची शक्ती आणि देवीची प्राप्ती होते. पण आमच्या साधनेत काय पडा लागले? मग ह्याची साधना कोणी केली? व्यास वसिष्ठ शुक गोंधळ, व्यास वसिष्ठ शुक गोंधळ, व्यास वसिष्ठ शुक गोंधळे, व्यास वसिष्ठ शुक गोंधळे. गोंधळे
व्यास वशिष्ठ शुक यांनी कुठली परडी घेतली हातामध्ये? कुठली? आम्ही घेतली ती का? बोध. अखंड विश्वाला बोध करत गेले की ही जी शक्ती आहे ना ही सगळीकडे व्यापक समतत्वानं सगळीकडे भरलेली आहे असा बोध केला. देविक पुरती देवळापुरती सांगितली नाही, देवी गावापुरती सांगितली. कणाकणात व्यापून भरलेली देवी आहे असा बोध घेतला. ती पडरी घेतली, परडी. आमची परडी कुठली ती तुम्हाला माहित आहे. मी आता त्या परडीवर बोलत नाही आणि मला बोलाही लावू नका. दिवटा कुठला घेतलाय? दिवटा म्हणजे प्रकाश. दिवटा म्हणजे काय आहे? प्रकाश. देवीचा काय आहे? दिवटा. दिवटा नाचवता ना. दिवटा म्हणजे प्रकाश आहे. हा प्रकाश एक वेळचा आहे, पण ज्ञान प्रकाश पाहिजे. ज्ञानाचा प्रकाश हा जीवनातला कायमचा अंधार दूर केल्याशिवाय राहत नाही. आणि त्या प्रकाशात आपण उजवेल गेलो पाहिजे. नाहीतर मग ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंध. आंधळेपणानं केलेलं कार्य ना संसारात सफल होत ना परमार्थात सफल. बोध कुठला आहे? बोध परडी घेवनी हाती. पोत ज्ञानाचा. पोत म्हणजे अंबाबाईचा पोत म्हणजे दिवटा. पोत म्हणजे काय? दिवटा. तिकडं त्यांच्या ह्याच्यात नाथांच्या भागात काय म्हणतात त्याला? पोत. आणि आम्ही काय म्हणतो? दिवटा. हा, दिवट्याचं काम काय? प्रकाश. हा, दिवट्याचा प्रकाश हा फक्त तिमिर नाश करतो. कुठला? अंधाराचा तिमिर. पण ज्ञान प्रकाश हा सगळीकडे प्रकाश केल्याशिवाय. कोणता प्रकाश व्हावा? ज्ञानाचा व्हावा का दिवट्याचा? मग आईचा दिवटा कुठला आहे? ज्ञानाचा दिवटा आहे. बरं, आम्ही घेतलाय कुठला? कणकीचा. आम्ही घेतलाय कुठला? असं. आणि तो ज्ञानाचा प्रकाशात गोंधळ घालतात. कोण? व्यास, वशिष्ठ, शुक. कसा गोंधळ? अरे व्यासाने तरी कमाल केली सोडा, पण व्यासपुत्र शुकाने त्या आईला गर्भातच प्राप्त करून घेतलं. कुठं? कुठं? आईच्या पोटातच शुकाचार्यांनी तिची साधना किती केली? 12 वर्ष. प्रमाण आहे बरं, मी म्हणत नाही. बामनाचं पोर एक खेळाशी व्याले. बामनाचे पोर एक खेळाशी व्याले. बामनाचं पोर एक खेळाशी व्याले. बामनाचे पोर एक खेळाशी व्याले. 12 वर्ष लपाले. 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. नागड पळून गेले. नागडची पळून गेले. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे. ऐक खेळिया ऐसे जाणून खेळ खेळे. ऐक खेळिया ऐसे जाणून नामदेव रे कसा उल्लेख करतात शुकाचार्यांचा. बामनाचं पोर एक खेळाशी भ्याले. आईच्या पोटातच 12 वर्ष तपश्चर्या केली. बरं झाली त्यावेळी आमची औलाद नव्हती, नाहीतर आम्ही सिजर करून बाहेर काढला असता. 12 वर्ष पोर. आणि धन्य त्या आई जिनं 12 वर्ष त्या लेकराला पोटात पाळला. आमच्या आईन काय ठेवला नसता. आईच्या पोटात 12 वर्ष या देवीची म्हणजे देवाची साधना केली. आत दर्शन झालं आणि बाहेर आलं ते सर्व वनाचा रस्ता कातरला. संसारात पडला नाही. आता आमचं
संसार सुखाचा व्हावा म्हणून भागुबाईचं नवरात्र आहे काय भागुबाई भेटावी म्हणून? खरं सांगा घाट्यावर हात ठेवून. संसार सुखाचा व्हावा म्हणून. संसार सुखाचा हाय का? नाहीतर रामदास स्वामींना म्हणावं लागलं नसतं जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे. एक काम करा, आता उद्या नवरात्रीचा 10वा दिवस आहे. सगळ्या 70 वर्षे संसार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवा. इथं 70-80 वर्ष संसार करून दमल्यात त्यांना इथं सत्कार करा. एक गुच्छा द्या आणि त्यांना विचारा तुमचं कसं काय आहे ते संसाराचा अनुभव, म्हणजे मुलाखती घ्या. आणि सर तुम्ही बी या, म्हणजे ते बाहेर प्रश्न करताय. असो, मुद्दा ऐका शेवटचा. व्यास वशिष्ठ हे काय देवीची सेवा करायची ऐका. आता काय मागायचं नाही तिच्याकडे. आणि एक सांगतो, तुम्ही माणसाकडे मागा पण देवाकडे मागायचं नाही. देव सर्वज्ञ आहे. देव कसा आहे? सर्वज्ञ आहे. त्याला मागायची गरज नाही. त्याला तुम्हाला काय पाहिजे ते आतला अगोदरच कळलेलं आहे. तिथं सांगायची परिहार द्यायची गरज नाही. रात्री बेळगावासनं आलो मी. रात्री केवळ आणि केवळ धर्मावर बोलायला बेळगावला बोलवलं. खडी बाजारमध्ये फार मोठा उत्सव असतो आणि बरं वाटलं. सगळ्या पोरांनी सुंदर नियोजन, मुलांनी सुंदर नियोजन केलं होतं. गेल्या वर्षी सांगून आलो होतो एकही प्रकारचा विभत्सपणा इथं करायचा नाही, जेणेकरून देवाला आणि देवीला खाल मान घालायला लागेल असं वर्तन करायचं नाही. ठेवा सांस्कृतिक कार्यक्रम, काय अडचण नाही, कला दाखवा, पण विभत्सता असं नाही. या मताचा मी माणूस आहे. देवाला आवडेल तेच करा. देवीची उपासना का करायचं, का मागायचं नाही? किंवा दुसरं प्रमाण आहे, मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. जीव अल्पज्ञ आहे पण देव अल्पज्ञ नाही. बरं, देव सर्वज्ञ आहे. तुम्हाला कोणत्या वेळी काय द्यायचं त्याला चांगलं माहित आहे. त्याला मागायची गरज नाही म्हणून काही मागणे हे आम्हा का मागायचं नाही देवाकडं? त्याची कारण मी माणसं देतो. ऑलरेडी इतकं दिलं त्यानं की त्याच्या इतकं देणारा जगात दुसरा कोण नाही. का देवीचं उपोषण साधना का करायची 9 दिवस त्याचं कारण देतो. सगळं शरीर रूपी इंद्रिय कुणी दिली तुम्हाला? दिली इंद्रिय, डोळे, मुख, बोलाया वचन जेने तू जोडशी नासे जीव पण. अगदी टोकाचं तुकोबाऱ्यांचं बोलणं घ्या. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, कयाचे करी ना चिंतन, कयाचे करी ना चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन काही नवरात्रीचा उत्सव देवाची सेवा का करायची त्याची 1-2 मिनिटं जलद सांगतो आणि जय विठ्ठल घेतो. आता याच्यातले कोण कोण भक्ताची यादी मी सांगितली. व्यास, वशिष्ठ, शुक, पुढं पुंडलिक, 33 कोटी देवनायक आणि मग एका जनार्दनी नाचे देख. हा सगळा पुरावा बघितल्यानंतर जनार्दन सुद्धा आई साहेबांना काय गेलेले आहेत, शरण गेलेले आहेत. आता 2च मिनिटं का शरण जायचं देवाला, काय काय दिलंय ते सांगतो. काही लोक म्हणतात आम्हाला काय द्याय नाही. 3 प्रकारची लोक आहेत समाजात. किती प्रकारची? 3.
आस्तिक, अस्तास्ती आणि नास्तिक. दुसरी लो कास्ट, मिडल क्लास, म्हणजे गरीब, मध्यम आणि श्रीमंत. श्रीमंताचं असं म्हणणं आहे, नो नीड ऑफ गॉड, आम्हाला देवाची पुढच्या 7 पिढ्या बसून खाल्या तरी सपायचं नाही, असं आम्ही कमवून. पण एवढा घमेंड करायचं नाही. एकाच पिढीत असा देवटा घालील, हातात वाटका दिल देव. खरं आहे बरं, देवाशी घमेंडी चालत नाही. एकाच पिढीत असा एखादा पूत जन्माला येतो की आणि आमच्या समोर आहेत उदाहरण, आम्ही पाहिलेली आहे. मिडल क्लास म्हणते कोणाचं देणं नाही, त्यामुळं आम्हाला देवाची. आणि खालचे आहेत ते म्हणतात काय दिलंय त्यानं तेव्हा त्याचं भजन करावं. आता तिघा नाही माझा उपदेश आहे का, म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. अरे काय दिलं म्हणजे काय? डोळे, इंद्रिय, शरीर कोणी दिलं? कोणी दिलं सांगा? हे आमच्या हातात आहे? आमच्या हात कर्म आहे का घडवायचं आहे? आमच्या हातात कर्मण्येव अधिकारस्य, गीतेचं सूत्र कायम डोक्यात ठेवायचं. मा फलेषु कदाचन, एवढं ठेवायचं. आपल्या हातात कर्म फक्त दिलंय. पेरायचं दिलंय काय पाऊस पाडायचं दिलंय? आता आमच्यात हातात पाऊस पाडायचा असतं तर उशीर थांबवला असताना सोयाबीन काढून घेतलं असतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि आता शिव्या देऊ नका देवाला, तो पाडालाय ते योग्यच पाडालाय, त्याला पुढची पिढी जगवायची आहे. तुम्ही मारलेली कीटकनाशक, फवारण्या कोण धुवून काढणार? तुम्ही काढणार बारड्या घेऊन. शेतात तणनाशक मारून आलोय, जमीन खराब झाली आहे, बारड्या घेऊन कवा धुवायला गेलाय? मग आता ते धुवायला तर गप मुकाट्यान बघित बसायचं, त्याच्या नावानं शेवगा ठोकायचा. हे त्याचं ही त्याची म्युन्सिपाल्टी आहे. आपल्याला वाटतंय उगच पडालाय, मे महिन्यापासून धुवायला तरी बी अजून जाईना म्हणून बुकाच पडालाय तो. त्याला पुढच्या पिढ्या जगवायच्या आहेत. त्याला पुढच्या पिढ्या, जमीन वाढली का माणसं? जमीन आहे तेवढीच आहे, पण माणसं दुप्पटीनं झाली. ती जमीन जर खराब झाली तर पुढे माती खायची वेळ येईल. आणि त्याला माती तुम्हाला चारायची नाही, कारण तो विश्वाचा माता, पिता, धाता सगळं तोच आहे. आम्हाला काय जास्त होईल तेवढं बरं आहे, मारतच तेवढं औषध भरा आमच्या डॉक्टरांची घर. आम्ही कशाने मोठं झालो? तुमच्या जीवावर. खरंच की हो, काल मला एक शेतकरी आमच्या गावातला म्हणला, अरे पुण्यात किरे उपासलं असं 2 बंगलं बांधलं, गाडी घेऊन फिरायला लागलं, अजून खापऱ्या बदलाय नाहीत केलं. आता त्या बाबाचं काय चुकीचं आहे? तू काय मला म्हणला, आमच्या पुण्यात उपासलंस आणि 2 बंगला आहेत, गाड्या आहे आणि सगळं घेऊन फिरायलास, अजून मीने कौलं बदलाय नाहीत केलं. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळं बघून काय बदलाय नाही? याला कारण कोण? तुम्हीच आहे ना. जितकं विज्ञान तुम्ही पुढे घेऊन जाल तितकं धोक्याचंच आहे. म्हणून आता खरोखर त्या याचं हिमाचल प्रदेशमध्ये ऑर्गॅनिक सुरू झालं बरं, पूर्ण ऑर्गॅनिक. देशी गाई बाळगून शेती करायला लागले. चला मला पुढे जायचं नाही, काय देवानं दिले ते 1-2 गोष्टी सांगतो. गरिबांनाही देवानं शरीर दिलंय आणि श्रीमंतालाही देवानंच दिलंय. आणि या शरीराची किंमत सांगू का? मी डॉक्टर आहे. WHO नावाची आमची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणून संस्था आहे, त्याने या शरीराची किंमत केली आहे, मानवी शरीराची 55 दशलक्ष अब्ज डॉलर. किती? 55 किती शून्य त्या घरात जाऊन मोजा आणि त्याला गुणिले 85 करायचं, म्हणजे भारताच्या पैशात येते. एवढ्या किमतीचं शरीर फुकट दिलंय आणि दादागिरी करतोस काय दिलंय म्हणून. मुस्काड फोडील, मेंटेनन्स परवडना.
परवडते का मेंटेनन्स? आणि जगाच्या कुठल्याही बाजारपेठेत याचा स्पेअर पार्ट अवेलेबल नाही. एकदा गेलं की गेले. एवढं अमूल्य किमतीचा देह फ्री ऑफ कॉस्ट दिलाय. म्हणजे सगळी म्हणतात शिकलेली इट्स अ नॅचरली. ती गर्भाची वाढ नॅचरली होती. काय काय नॅचरली होते? तू कामावर जाऊ नकोस, घरात बस. इट्स अ नॅचरली पगार. पगार नॅचरली येईल. कीर्तन करायच्या आधी पाकिटनी नारळ येईल. अरे सम्मान इज दॅट. आम्हाला विचारतो इट्स नॅचरली, त्याच्यात काय अवघड आहे? ती निसर्गतात वाढत जाते. नाही वाढत जायत. पण गो टू द रूट ऑफ द नेचर. त्या नेचरच्या मुळाशी तुम्हाला समजेल. देअर इज वन पॉवर म्हणतात. मग ते समवन इज देअर, जो घडवतो. आणि तो परमात्मा एवढं लक्षात ठेवायचं. ती देवी एवढं लक्षात ठेवायचं. देवो देवी एकच आहे, भिन्न नाही. तत्वदृष्टीनं एकच आहे. वारकरी संप्रदाय दुसरा देव मानत नाही, एकच आहे. म्हणून देवीच्या रूपातही आम्ही देवाचंच भजन करतो आणि देवाच्या रूपातही देवाचंच भजन करतो. म्हणून आता मगाशी मी प्रमाण दिली. गोंधळ घालायचा म्हटलं तर घालतो, पण आता मला वेळ नाही. काय काय दिले त्यातला एक नमुना सांगतो आणि पुढे जातो. सगळ्यांना डोळे दिलेत ना? गेल्यावर कळत्यात का आधी? कोणी दिलेत? देवानं. देताना किती सूक्ष्म विचार केलाय का? केवळ डोळं कपाळावर बसलं असतं तर चौकटीला फुटून गेलं असतं. तिने कुठं बसवलं असतं? इथं वर बसवलं असतं तर त्याच्या बाचा काय तोटा होता? पण कुठं बसवल्या? पट्ट्यानं आत खोबण्या पाडून आत गाठल्यात. डोळं कसं गाठलेत? खोबण्या पाडल्या आणि आत बसवलं. थडाकलं तरी बी लागत नाही, डोळा शाबूत राहतोय. कपाळावर बसवला असता तर उशीर फुटला असता. ही कोणी काळजी घेतली? म्हणून जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे. तेने तुझी काय केली नाही चिंता, राहे त्या अनंत आठवणी. काय काळजी केली नाही देवानं? सांगा. देवानं डोळा दिला, दृष्टी दिली. विशेषत्व काय? दृष्टी देत असताना पापणीचे केस उपजल्यापासून मरेपर्यंत वाढत नाहीत. तेवढंच राहतात का वाढतात? वाढला असता तर आमच्यात अजून एक डॉक्टर तयार झाला असता, पापणी कटिंग स्पेशालिस्ट. दाताचा वेगळा, कानाचा वेगळा, नाकाचा वेगळा. आता दुसरा कसला तयार झाला असता? आणि त्या पट्ट्यान कमी तरी कापल्या असत्या, नाही तर जास्ती तरी कापल्या असत्या. त्याने काय मापात कापल्या? आता थोडा सूक्ष्म विचार. काय काय दिलंय देवानं? ती रचना करत असताना भादरानं ते केस तसेच ठेवले. हे वाढतात तसे हे वाढले असते. हा, मग गवात कापताना बायकोला न्यायला लागली असती, तू धर मी गवात कापतो. मुक्काट्यान पुढच्या वर्षी 1 दिवसाचं नवरात्र करायचं. उतराई होण्याकरता काहीच मागायचं नाही. हे दिलंसे भरपूर आहे, हे माझ्यानं फिटत नाही. देवाचं गुरुचं आणि आई वडिलांचं ऋण फिटत नाही रे दादा. काय द्यावे आशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी ओवाळून टाकला तरी देवाचं ऋण फिटत नाही. फिटतं का सांगा बरं? आणि बाजारानं ॲटो स्विच बसवलाय पापणीला. मग आमचं मेडिकल सायन्स म्हटलं चेता संस्था असल्यामुळं डोळं आपोआप उघडतात, आपोआप झाकतात. मग चेता संस्था चालवाय तुझा बाबा हात आहे? कोण चालवतो? ठीक आहे, चेता संस्था आहेत, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण चालवणारा कोण आहे? परमात्माच आहे. चाले हे शरीर कोणाचे आसक्ते कोण? अरे काय कळलंय आमच्या सारख्या डॉक्टरना? आतलं काहीच कळालेलं नाही. उगाच आपलं पैसे घ्यायचं म्हणून तुम्हाला मी घेऊन जातो. काय शरीरातलं कळालेलं नाही. बरं काय खोटं आहे?
काही मिनिमम व्हायरल दोष आम्ही काढू शकतो, पण इतर दोष काढू शकत कोण काढणार? आतली पाप आम्ही केलेली. हाय कुठल्या डॉक्टराकडे औषध? हे घे कब्बर आणि जाऊन दे सगळी पाप. हे घे कब्बर औषध आणि जाऊ दे सगळी दुःख जीवनातली. जातील का? दुःख घालवावी तर यानच. तुका म्हणे कृपा करील नारायण. तरीच च घातलंय, चकारात्मक घातलंय. संतांची वचनाशी सामान्य समजू नका. चकारात्मक घालायचा तिथंच घातलाय, नको तिथं टाकाय. तरीच हे वर्म पडे ठावे, नाहीतर पडणार नाही. बरं सांगा बरं, ऑटो आपोआप डोळा उघडतो. चुकून जरी दगड आला तर डोळा कोण जागतं? आता हे उलट धरून चालूया. देवाने सांगितलं डोळे बी देतो, दृष्टी बी देतो, पापण्या बी तेवढ्यात ठेवतो. तुझं तू उघड आणि बघ. सगळं आयुष्य ह्याच्यात गेलं असतं. काय दिलं म्हणताना दादानो? खरंय खोट आहे? संपूर्ण आयुष्य कशात गेलं असतं? पुस्तक वाचायला असतं का? अरे कृपाळू फार आहे रे देव. कृपाळू कणवाळू भक्ताला. अरे एवढं दिलं तरी अजून काय मागील ते द्यायला तयार आहे. फक्त मी देतो एवढं मन म्हणतो तो. दुसरं काय म्हणू नको. काय म्हणतो तो? माझा मन मला. आम्ही आपलं देवाला माझं म्हणत नाही. राणी माझी. जाऊ दे आता, मला वेळ नाही झालेली. शेवा इथंच थांबवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. असं जाणून उपासना करणारा मुकुट मणी पुंडली 33 कोटी देवनायक आणि असा पुरावा हाती आल्यानंतर एका जनार्दनी नाचे देख आईचा. आई गोंधळा येयो जगदंबे. गोंधळ म्हणजे भजन. हा, वारकऱ्यांचा गोंधळ म्हणजे काय? हा, नाहीतर गोंधळ देवटा घालशिला. हे भजनाला ये, आमच्याकडे ये, अशी आराधना देवीची नाथ बाबा करतात. आणि ते आम्हाच्याकडून ही घडो. तुम्ही उत्तम केलं, शेवटलाच कीर्तन ठेवलास. आई खुश झाल्या असतील आज, कारण आईला आवडणारी गोष्ट आपण केली. आई ही वैष्णव आहे. पाय कुणाकडे आहेत देवाचे? पाय लक्ष्मीच्या हाती तिसे यावे काकुळती. आई ही वैष्णव असल्यामुळं तिला, आणि आईने भजन शुद्ध केल्यामुळं देवाचं पाय प्राप्त झाले. नाहीतर कोणालाही देव मिळाला, आईनी साधना केली म्हणून देवपती म्हणून मिळाला. तिने बापची दादला केला, कोण खोटे म्हणील या बोला. अवघे तिच्या मलाने चला, तरीच कैवल्य तुम्हाला. कानोबा तेरे तेरे. ते म्हणजे ब्रह्मस्वरूपा आईची शक्तीची उपासना करा. कारण जीवनात दोन्ही गोष्टी पाहिजेत. शक्तीही पाहिजे आणि शिवही पाहिजे. त्याशिवाय आपलं जीवन, आपला मिलन म्हणजे काय आहे? शिवशक्तीचं मिलनच आहे. पुरुष म्हणजे मी सांगितले, आता परत परत त्याचा ओहापोह करत नाही. झालेली सेवा भावेश्वरीच्या चरणी समर्पित करतो. आयोजकांनी इथं सेवा करण्याचा मौका दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. बोलण्याच्या ओघात काही चुकीचं झालं असेल, माझं माझ्याकडे द्या, उत्तरला घेऊन जातो. योग्य असेल तर संतांचं समजा आणि त्याचा स्वीकार करा.
आणि पुढच्या वर्षी आईची मुलीच्या स्वरूपात काय करा, पूजा करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान